हाय फ्रेंड्स, आपण आता आपला जो चॅप्टर आहे फर्स्ट चॅप्टर तुम्हाला सांगितलेला त्या फर्स्ट चॅप्टरकडे जाणार आहे. या ठिकाणी पहिला धडा जो आहे सेमीचा नॅचरल रिसोर्सेस, कोणता धडा आहे तर नॅचरल रिसोर्सेस आहे. यामध्ये सर्वात पहिला पॉईंट आपल्याला बघायचा आहे नॅचरल रिसोर्सेस काय आहे ते. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थोडीशी एक लाईन वाचू जेणेकरून तुम्हाला ते समजण्यासाठी सोपं जाणार आहे. यू कॅन सी दॅट समथिंग in water, some on land and some on the sky. या ठिकाणी आपली लँडवर आहे, काही वॉटरवर आहे आणि काही एअरमध्ये सुद्धा आहे. थिंग्स म्हणजे सजीव. पुढं नंतर बघूत आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये. दीज ऑल थिंग्स ऑन द अर्थ आर असोसिएटेड विथ द एअर, वॉटर अँड लँड. एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड अर्थ, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. मग ह्या तिघांना आपण नाव काय दिलेलं आहे तर त्यांचे तीन असे विशिष्ट असे नाव आहेत. याच्यामध्ये पहिलं नाव आहे बघा, जे हवेमध्ये आहे आपण दाखवलं होतं बर्ड्स वगैरे आहे, याला आपण ॲटमॉस्फिअर नाव दिलेलं आहे. जे लिथोस्फिअर आहे हे पण आहे आणि खालचा हा भाग सुद्धा आहे, याला म्हणायचं लिथोस्फिअर. आणि जे वॉटरमध्ये आहे त्याला हायड्रोस्फिअर. हवेमध्ये जे आहे त्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणलेलं आहे म्हणजे वातावरण. जे जमिनीवर आहे, लँडवर आहे, त्याला आपण म्हणलेलं आहे लिथोस्फिअर. आणि जे पाण्यामध्ये आहे लाईक दिस फिश वगैरे, तर त्याला आपण हायड्रोस्फिअर म्हणलेले आहेत. तर पृथ्वी ही आपल्या अशा 3 स्पेअरमध्ये डिवायडेशन केलेलं आहे. ठीक आहे, पुढं आता हेच आपले नॅचरल रिसोर्सेस आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक मोस्ट इम्पॉर्टंट डिफाईन इथं भेटणार आहे, ती तुम्ही लिहून घ्यायची आहे बघा. lithosphere and atmosphere which is they occupy are together called biosphere. त्याला आपण बायोस्फिअर म्हणजे जीवावरण म्हणतो. की या तिन्ही ठिकाणी आपल्याला काय झालेलं आहे तर ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर. ॲटमॉस्फिअर यानंतर हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर या तिन्ही ठिकाणी लिव्हिंग थिंग्सनं ऑक्युपाय केलेले, ऑक्युपाय म्हणजे व्यापून घेतलेलं आहे. आणि हे व्यापून घेतल्यामुळं या ठिकाणी आपल्याला तिघांना मिळून काय तयार झालेलं आहे तर बायोस्फिअर तयार झालेलं आहे. बायोस्फिअरला स्फिअर इथं. ठीक आहे, आता आपण समजलं असेल तर पुढच्या भागात जाऊ, नाही तर परत तुम्ही व्हिडिओ बघा हा. आता या ठिकाणी आपल्याला सांगितलं की कोणत्या भागात किती आहे ते, तर पुढं बघा आहे सराउंडिंग मध्ये आहे. आता ती सराउंडिंग कुठे आहे ते सांगतो मी तुम्हाला. आधी आपण पॉइंट क्लिअर करूत. नेक्स्ट पॉइंट, द सरफेस ऑफ द अर्थ कंप्रेस वॉटर अँड लँड, दॅट इज द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. अर्थ सराउंडिंगला आहे आणि सोबतच भागामध्ये. ऑफ दीज, हा पॉइंट, ऑफ दीज द हायड्रोस्फिअर ऑक्युपाय अ मच लार्जर पार्ट दॅन द लिथोस्फिअर. हायड्रोस्फिअर हे लिथोस्फिअर पेक्षा लार्जर पार्ट आहे, म्हणजेच मोठा भाग त्यानं व्यापलेला, ऑक्युपाय केलेला आहे. हे कुठं दाखवलेले, फिगर 1.2 मध्ये दाखवलेलं आहे. ते आता आपण बघू. ही इथं आहे 1.2 ची फिगर, नीट बघा. या ठिकाणी ॲटमॉस्फिअर आहे. ठीक आहे, ॲटमॉस्फिअर आहे. आणि मध्ये हा जो डार्क कलर बाण दाखवलेला आहे तिथं आहे लँड आहे. आणि इथं ब्ल्यू कलर आहे त्या ठिकाणी आहे हायड्रोस्फिअर म्हणजेच वॉटर दिलेलं आहे. आणि या पूर्ण याला मिळून आपण एक नाव दिलं होतं. काय नाव होतं तर बायोस्फिअर नाव दिलेलं होतं. आता आपल्याला पुढच्या त्या नेक्स्ट पॉईंटकडे वळायचं होतं की त्याच्यात सांगितलं होतं की लार्जर पार्ट कोणता आहे तर वॉटरचा आहे. हा इथं तुम्हाला दिसत आहे लार्जर पार्ट म्हणजेच किती आहे त्या ठिकाणी 71% वॉटर दिलेला आहे. 29% जी आहे
ती काय आहे तर लँड आहे. या ठिकाणी आपली पृथ्वीवर तुम्हाला जी काही जागा जमीन वगैरे आहे किंवा वॉटर आहे त्याची पर्सेंटेज तुम्हाला कळालेलं आहे. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. वी ऑल्सो लुक अप द नॅचरल कंपोनंट्स इन द सॉलिड लिक्विड और गॅसेस. आपल्याला माहिती नॅचरल सोर्सेस मध्ये आपण हे कंपोनंट कसे बघतो, सॉलिड लिक्विड आणि गॅस गरजेनुसार. इन अदर word we use them to fulfill our requirement. Let us now study all these three components in detail. थ्री components म्हणजे कोणते, तर हे आपला जो धडा आहे आता या तिघांचा आपल्याला डिटेल मध्ये बघायचं, एअर, वॉटर आणि लँड मध्ये. ठीक आहे, आता ते आपण बघू खालच्या पॉईंट. तर आपला महत्वाचा पॉईंट आहे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, 6 inert gases, nitrogen dioxide, sulfur dioxide, water vapor and dust particle. These troposphere contain about 80% of the total mass of gas in the air. Will this proportion is about 19 in the troposphere. Further, in the mesosphere and ionosphere, the proportion of the mass of gas goes on decreasing. Gases are not found in the exosphere अँड बायॉन्ड. आता ह्या पॉइंटचा पूर्णपणे आपण अर्थ बघू. आपल्याला याच्यात सांगितलं होतं की अर्थच्या ॲटमॉस्फिअर मध्ये कोणते कोणते गॅसेस ते आपल्याला झालेले आहेत मागच्या याच्यामध्ये, तरी पण आपण एकदा रिमाइंड करू. याच्यामध्ये आहे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, वॉटर वेपर आणि डस्ट पार्टिकल. हे सर्व मिळून आपली एअर, हवा तयार झालेली आहे आणि या प्रत्येकाचं प्रोपोर्शन वेगवेगळं आहे. या ठिकाणी नायट्रोजन जो आहे तो सर्वात जास्त आहे. तो का आहे जास्त, काय ते आपल्याला माहित झालेलं आहे, कारण की रेस्पिरेशन साठी लागत आहे. यानंतर सर्वात कमी आहे बघा कार्बन डायऑक्साइड, जो की प्लांटला लागतो आपल्याला माहिती. यानंतर आर्गॉन आहे आणि अदर इनर्ट किंवा 6 अदर कॉन्स्टिट्यूशन ऑफ गॅसेस आहे. तर ही आपली पूर्ण 100% जी आहे ती आपली एअर आहे. तर हवेमधले गॅस कळाले. आता हे गॅस कसे आहेत आणि कुठं आहेत बघा. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पृथ्वीच्या म्हणजेच ॲटमॉस्फिअरचे 5 लेयर्स माहिती आहेत. 5 लेयर्स आपल्याला माहिती आहेत. तर पहिला लेअर जो आहे हा ट्रोपोस्फिअर आहे. 100%पैकी 80% एअर जी आहे ती त्याच्यामध्ये मिक्स झालेली आहे. म्हणजे हवेचा 80% भाग जो आहे तो ट्रोपोस्फिअरने घेतलेला आहे. उरलेला भाग जो आहे तो स्ट्रेटोस्फिअर मध्ये किती आहे तर 19. म्हणजे या ठिकाणी 1% एअर बाकी आहे. ती 1% जी आहे ती मिझोस्फिअर आणि आयनोस्फिअर मध्ये दिलेली आहे. कुठे दिलेली आहे तर या मिझोस्फिअर आणि आयनोस्फिअर मध्ये आपल्याला ती एअर दिलेली आहे. आणि मग या ठिकाणी 100% संपलेला आहे. मग आता हवा उरली का नाही, हवा किंवा कोणताही गॅस गेले तिथे गॅस वगैरे काहीच नाहीये, आपण तिथं जगू शकत नाही. मग आता आपल्याला पुढे बघायचंय. आता त्या ठिकाणी हवा कशी असते बघा. You can see that air is a mixture of survival gases, and in this cheap constitution of Earth atmosphere, beside these gas are these gas air we go higher and higher the surface, that is air become rare at the हायर लॅटिट्यूड. आपण पृथ्वीपासून जसं जसं दूर जाणार तसं तसं गॅसेस जे आहे ते कमी कमी होत जाणार. गॅसेसचे पार्टिकल जे आहेत ते अजून दूर दूर होत जाणार. आणि मग जसं जसं आपण पृथ्वीच्या दूर जाणार, पृथ्वी म्हणजे आपल्या लँड पासून, तसं तसं हवा जी आहे, एअर जी आहे ती हायर लॅटिट्यूडला रेअर होत जाणार. म्हणजे उंच पातळीला रेअर म्हणजे विरळ होत जाणार आहे. यानंतर पॉइंट हा
प्रोपोर्शन जे सांगितलं होतं ज्यातल्या प्रत्येकाचं आपल्याला यूज बघायचा आहे, कशासाठी आहे सांगितलेलं आहे. हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन. सजीवांसाठी जे तयार होणारं प्रोटीन आहे प्लांटसाठी किंवा प्लांटचे अन्न तयार करते ते आपण खातो, तर त्या प्लांटच्या अन्नामध्ये प्रोटीन जे आहे ते जास्त प्रमाणात असते आणि त्यासाठी आपल्याला नायट्रोजनची गरज असते, आपल्याला म्हणजेच प्लांटला. इट इज युजफुल द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड एअर टाईट पॅकिंग ऑफ फूड स्टफ. जे आपण काय अन्न पदार्थ घेत असतो मार्केटमधून त्याची एअर टाईट, त्याच्यामध्ये हवा नसते आहे, कारण की वनस्पती जे अन्न तयार करतात त्याच्यामध्ये प्रोटीन तयार करण्यासाठी नायट्रोजनची गरज असते. नंतर आहे ऑक्सिजन. आपल्याला माहिती रेस्पायरेशन आहे, श्वास घेण्यासाठी गरजेचं आहे, त्यामुळे तो जास्त आहे. आणि सोबतच कंबशन म्हणजे ज्वलनासाठी सुद्धा त्याचा वापर होऊ शकतो. नंतर आहे कार्बन डायऑक्साईड. प्लांट यूज फॉर द प्रोडक्शन देअर फूड. प्लांट काय करतात, त्याचं अन्न तयार करण्यासाठी त्या कार्बन डायऑक्साईडचा वापर तिथं करणार आहे. यूज इन फायर एक्सटिंक्शन. फायर एक्सटिंक्शन म्हणजे आग विझवण्यासाठी सुद्धा तिथे त्याचा वापर होतो. नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी बघा आर्गॉन आहे. आर्गॉन यूज इलेक्ट्रिक बल्ब. इलेक्ट्रिक बल्ब मध्ये आर्गॉनचा यूज होतो. हेलियम आहे ऑप्टेनिंग लो टेम्परेचर, एसी मध्ये वगैरे किंवा थंड रूम टेम्परेचर करण्यासाठी आहे. निऑन यूज इन द डेकोरेटिव्ह लाईट. जसे की आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या कलरची लाईट दिसतात किंवा स्ट्रीट लाईट ज्यामध्ये तो क्रिप्टॉन आहे. आणि लास्टला आहे झेनॉन फ्लॅश फोटोग्राफी. आपण फोटो काढताना ज्यावेळेस आपल्या ह्याच्यावर फ्लॅश पडतो त्याच्यामध्ये हा झेनॉन असतो. तर हा सर्व गॅसेस जे आहे ते आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये आहे. या ठिकाणी पॉइंट आहे ऑलवेज रिमेंबर काय म्हणलेले, द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इज सस्टेनिंग ड्यू टू द बॅलन्स बिटवीन व्हेरियस गॅसेस अँड अदर कॉन्स्टिट्यूशन ऑफ एअर. तर ह्या सर्वांचं बॅलन्स ठेवण्याचं काम कोणाचं आहे, तर आपलं आहे. द ॲटमॉस्फिअर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. ॲटमॉस्फिअर व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर आहे, म्हणजे त्याच्यात कमी जास्त कोणता गॅस झाला तर तो बॅलन्स करतो. पण ऑलो द लाईट अँड द हीट ऑफ द सन रीच द पृथ्वीवर जो येणारा प्रकाश आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. बट इज द प्रिव्हेंट द हार्मफुल एलिमेंट फ्रॉम द रिचिंग द अर्थ. इट इज इन द ॲटमॉस्फिअर दॅट फॉग क्लाउड स्नोज अँड रेन आर प्रोडक्शन. त्यामुळेच आपल्या पृथ्वीवर ढग वगैरे सगळं तयार झालेलं आहे. आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे एअर पोल्युशन. बघा ऑल द अबाव पिक्चर्स लार्ज स्केल इमर्शन. इमर्शन म्हणजे त्याच्यातून बाहेर पडणारा ऑफ स्मोक दॅट डिस्टर्ब म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सिजन कमी होणार, नायट्रोजन कमी होणार, कार्बन डायऑक्साईड वाढणार, दुसरा गॅस असं वाढणार. ते डिफरन्स जे आहे ते डिस्टर्ब होणार आहे. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ एअर दिस इज कॉल्ड द एअर पोल्युशन. या ठिकाणी एअर पोल्युशनची डिफाईन आहे, तर इथं आहे दिस स्मोक पासून ते एअर पोल्युशन, याला म्हणायचं आहे एअर पोल्युशन. हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू कंबस्टन ऑफ फ्यूल इन व्हेकल अँड बिग इंडस्ट्री अँड ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट कंबस्टन ऑफ फ्यूल लाईक वूड अँड होतो ॲज रिझल्ट डे बाय डे. त्यामुळे आपल्या पृथ्वीवरचं पोल्युशन जे आहे ते वाढत चाललेलं. हार्मफुल गॅसेसची नावं दिलेली आहेत. नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूट. सूट म्हणजे काजळी, काळ्या काळ्या कलरची असते ती. यानंतर आता आपल्याला बघायचे की एक मस्त इम्पॉर्टंट पार्ट दिलेला आहे बघा आपल्यासाठी. ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शील्ड. आपल्याला माहिती ओझोनचं नाव आपण ऐकलेलं आहे, ते आपल्यासाठी देयर इज अ लेअर ऑफ ओझोन. त्यामध्ये ऑक्सिजन 3 असतात. गॅस इज अ लोअर पार्ट ऑफ द ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअरच्या म्हणजे दुसऱ्या लेअरच्या खालच्या भागात असते. ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली यूज फॉर सर्व्हायवल लिव्हिंग थिंग. सर्व्हायवल म्हणजे आपण त्याचा डायरेक्ट ऑक्सिजन आहे म्हणून वापर करू शकत नाही श्वास घेण्यासाठी. थिंग्स इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग्स. पण ती सजीवांसाठी महत्वाची आहे. कशी आहे बघा, टू हॅव लेअर ऑफ ओझोन ॲट हाय लॅटिट्यूड अराउंड द अर्थ. पृथ्वीच्या बाहेर आहे ती हाय लॅटिट्यूडला. द अल्ट्राव्हायलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. द ओझोन गॅस ॲब्झॉर्ब दीज रेज. सूर्यापासून आलेले अतिनील किरण मीन्स अल्ट्राव्हायलेट रेज ॲब्झॉर्ब करते ओझोन रेज. जसं ज्या पद्धतीने
नष्ट करते, म्हणून त्याला आपण प्रोटेक्टिव्ह शिल्ड म्हणलेलं आहे. पण काही केमिकल्स आहेत ते डिस्ट्रॉय करत आहेत त्या ओझोन गॅसला. त्याच्यातलं पहिलं केमिकल आहे बघा या ठिकाणी, कार्बन टेट्राक्लोराइड. कार्बन टेट्राक्लोराइड और क्लोरोफ्लोरोकार्बन हे दुसरं आहे, हे फ्रीजमध्ये असते. तर यूज द कंडिशनर अँड रेफ्रिजरेटर, म्हणजेच एसी व फ्रीजमध्ये ते असते, त्यामुळे ते आपल्यासाठी घातक आहे. म्हणून हे महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात यावी म्हणून 16 सप्टेंबर इज सेलिब्रेटेड ॲज ओझोन प्रोटेक्टिव्ह डे. 16 सप्टेंबरला दरवर्षी आपण ओझोन प्रोटेक्टिव्ह डे जो आहे तो साजरा करतो ऑल ओव्हर द वर्ल्ड टू मेक एव्हरीवन चालू केलेला आहे. त्याच्यातला एअर हा भाग पूर्णपणे संपवलेला आहे. परत व्हिडिओ बघा, काही डाऊट्स वगैरे असेल तर ते तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, धन्यवाद.